नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत. आपण बघतोय की सध्याच्या जीवनात लाईफस्टाईल, रूटीन, डाएट ह्या सगळ्यामध्ये जो इम्बॅलन्स होतो, त्यामुळे इंटरनल हेल्थच नाही तर आपलं अपीअरन्स, आपली स्किन, आपली हेअर ह्यावरती तितकाच परिणाम होतो. त्यामुळे आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वेदांत्री कवळे, जे स्किन अँड हेअर एक्सपर्ट आहेत. ह्यांच्याचबरोबर आज आपण ह्या विषयावरती डिस्कशन करूया. तर नमस्कार, तुमचं मुंबई आउटलुकमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की आत्ता सध्याची जी पॉप्युलेशन आहे ती स्किन केअर आणि हेअर केअर ह्या विषयांवरती जास्त कॉन्शियस किंवा जास्त अवेअर आहे का कम्पेअर टू अ डेकेड बॅक? 10-15 वर्षांपूर्वीची जी पॉप्युलेशन होती त्यांच्याशी कम्पेअर केलं तसं तुम्हाला वाटतं का? हो हो नक्की. का माहितीये का, आजचं जे आहे ते इंटरनेटचं युग आहे आणि जो तुम्हाला मोबाईल दिलेला आहे, कॅमेरामध्ये फार फंक्शन्स अगदी अपग्रेडेड आहे. ते कशासाठी तर सेल्फी काढायला. तर सेल्फी काढायसाठी मग ते त्याच्यामध्ये छान दिसावं, मग ते फिल्टर लावून का होईना तो चेहरा तो खूप सुंदर दिसतोय आणि तो फोटो मधला सुंदर चेहरा ओरिजिनली छान दिसावं म्हणून त्याच्यासाठी आटापिटा आजच्या जनरेशनचा आहे. बरोबर. म्हणजे ते हेल्थ कॉन्शियस नाही म्हणत आहेत मी, ते दिसण्यासाठी प्रेझेंटेबल याच्यासाठी फक्त चाललेला आहे आटापिटा. आणि मेन म्हणजे आहे ते सेल्फी. बरोबर. खूप छान मुद्दा मांडला त्यांनी की सध्या हेल्थ कॉन्शियस आहोत म्हणून स्किनकडे किंवा हेअरकडे आपण वळतो असं नाहीये. तर इंटरनेट किंवा जे आपल्याला जे अटेन्शन मिळतं आहे सोशल मीडियाच्या थ्रू, इंस्टाग्राम आहे, तुमचं फेसबुक आहे, ज्यावर तुम्ही काय करता, फोटोज अपलोड करता. पण फोटोज हे ओरिजिनल नाही अपलोड केले जात किंवा तुम्ही काढलेही जात नाही, त्याच्यामध्ये फिल्टर लावले जातात आणि ते जे स्क्रीन आहे मग त्या तुम्ही तो मेंदूचा खेळ सुरू होतो, सायकोलॉजिकल सुरू होतं की मी हे खूप सुंदर दिसते आणि मी खूपच सुंदर आहे. पण ओरिजिनली ज्यावेळी तुम्ही आयुष्यात बघताय त्यावेळी खरंच काय एवढं सुंदर दिसते सर्व नाही. तर ते दिसण्यासाठी, ते दाखवण्यासाठीचा मग केन प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत. बरोबर. ठीक आहे. आणि आता तर अगदी ते बूम झालेलं आहे. मी म्हणेन की पार्लर हे अगदी आउटडेटेड होईल काही दिवसांनी. फक्त हा तो एस्थेटिक स्किन क्लिनिक ट्रीटमेंट्स आहेत वेरियस, जसे की लेझर आहेत किंवा आपण त्याला म्हणतात सगळ्या प्लास्टिकच्या बावल्या. हा, सेलिब्रिटी. आता एखादी सुद्धा सेलिब्रिटी आहे जी की अगदीच रूट मधून बाहेर येते, अगदी बॅकग्राऊंड डान्सर जरी असेल किंवा कोरस मधलं जरी कोणी असेल तरी ती सुद्धा एस्थेटिक क्लिनिकला अटेंड करते. मग आर्टिफिशियल जे आहे, जे आता ब्युटिफिकेशन म्हणतो आपण स्किनचं किंवा फेसचं, ते सर्व आर्टिफिशियल आहे मी मानते. जो नॅचरल आणि हेल्दी स्किन आहे ते इनरली म्हणजे आपण आतून ग्लो झालो पाहिजे. आतून ग्लो झाला असेल तर आपली हेल्थ स्वाभाविकपणे आपल्या चेहऱ्यावर दिसते आणि तो खरं सुंदर. आपला कॉन्फिडन्स आपल्या स्किन बरोबर येतोच, पण आपला जर आतली हेल्दी असेल स्किन, आतली हेल्दी स्किन असेल तर कॉन्फिडन्स आपल्या चेहऱ्यावरती दिसतो, पण सुंदरही दिसतं. मग ते काळेही असू दे, नाही त्याचे ते नाक नक्षा सुद्धा खराब असला तरी तो सुंदरच दिसतो. बरोबर. आता आपल्याला काय झालंय की ते सगळे फीचर्स आपण जसं सेल्फी मध्ये दिसतोय तसेच असले पाहिजेत म्हणून आटापिटा. बरोबर. बरोबर. फिल्टर्स. जसं तुम्ही म्हणालात की स्किन नॅचरली हेल्दी असायला हवी. नॅचरली हेल्दी असायला पाहिजे. मग ती भले ती तुमची काळी असू दे चालेल, काळ असणारा माणूस सुद्धा खूप सुंदर दिसतो अर्थातच. नाक नक्षा कसाही असला तरी तो स्किन जर त्याची ग्लो होते आणि तो हेल्दी आहे आतून मानसिकरित्या. एक दुसरे एक सांगत होता की तुम्ही ठीक आहे, आपला आजकाल भरपूर सप्लिमेंट चालू आहेत, प्रोटीन आहेत, अजून कोलॅजिन सप्लिमेंट आहेत, इतर विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत. पण जर आतून हेल्दी म्हणजे मानसिकरित्या जर हेल्दी असेल, जर तो समजा चिडचिडा नाहीये, आतून हॅपी आहे, रिंकल्स येत नाही चेहऱ्यावरती, त्यावेळी तुमचा जो हसरा चेहरा, आतून जो हसरा चेहरा आहे, तुम्हाला उगाच स्माइल करायला नाही लागत आहे. बरोबर. आणि तो खूप सुंदर दिसतो माणूस. हे जे आहे ना आपलं, जे की लहान तुम्ही म्हणालात ना 10-12 वर्षापूर्वीची जे पॉप्युलेशन होतं किंवा सौंदर्याची परिभाषा होती, ती मात्र आता चेंज झालेली आहे. सर्व आर्टिफिशियल आणि आर्टिफिशियल, मग आतूनही आर्टिफिशियल. मग उगाच हसलं जाते, पण ते उगाच हसणं सुद्धा ते नंतर काही वेळा खटकतं. रोजच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत रुटीन मध्ये ज्या न कळत आपल्या हातून घडतात, ज्या आपल्या स्किन आणि हेअरसाठी हेल्दी नाही आहेत पण आपल्या लक्षात येत नाहीत?
ह्याच्यावरती जर रोजच्या लाईफस्टाईलचा तुम्ही विषय काढला, आता आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जर रुटीन बघितला आपण तर आता बिझी शेड्यूल आहे. मग अगदी म्हणाल तुम्ही 10वीचा मुलगा असू दे, नाहीतर तो 12वीचा असू दे, स्कूल गोईंग असू दे, नाहीतर कॉलेज गोईंग, नाहीतर मग तुमचा डेली रुटीनच्या ऑफिस वर्कर असू दे, त्यांचं काय असतं, सकाळी धाव धाव धाव, म्हणजे कसं घड्याळ्याच्या काट्यावर खरंच पळतायत. आणि त्या पळण्यामध्ये त्यांचं बेसिक जे खाणं आहे की घरातलं खाणं. मग घरातलं खाणं म्हणजे काय नेमकं? ज्यावेळी मी पेशंटला म्हणते की तुम्ही साधं खा, सुपाच्य खा आणि बाहेरचं जंक फूड खाऊ नका, किंवा चायनीज बंद, पिझ्झा बंद, वडापाव बंद, समोसा बंद, कोल्ड्रिंक बंद, तर ते मला ऑब्वियस आत्ताच्या पेशंटचा क्वेश्चन येतो, मग आम्ही काय खायचं काय? म्हणजे मग तुमच्या घरामध्ये डेली रुटीनचं जेवण बनत नाही का? मग पोळी भाजी, वरण भात ह्याला आपल्याला सेकंडरी का टाकले आपण? ते चांगलं अन्न नाहीये का? मग पिझ्झा, बर्गर, चीज, बाकी जे काय आहे ते छान आहे का? हॉटेलची जेवण आहेत किंवा पाणीपुरी काय मिळते, मोमोजचा प्रकार आहेत किंवा आहे जे मैद्यापासून बनतं, ते फार सुंदर आहे का? नाही. जे आपण लोकली किंवा आपले जे पूर्वापासून जे आजी आजोबा आपले जे खाणं चालू राहिलं, जे आपल्याला सुटेबल आहे आपल्या वातावरणाला, ते तुम्ही खा ना. बरोबर. आणि ते खाल्ल्याच्या नंतर जे पचन होतं त्याच्यामधून तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये जे येणार आहे, जे तुमचे पोषण मिळणार आहे, ते स्किनवरती ग्लो होणार आहे. बरोबर. आणि मग हा क्वेश्चन येतो की आम्ही काय खाऊ काय खाऊ काय? सुरुवात दिवसाची जर तुम्हाला करायचीच असेल, नाही तुम्हाला वेळ मिळत आहे, चहा बरोबर तुम्ही नकाच घेऊ. तो चहा पण एक म्हटलं तर एक मोठा राक्षसच आहे तो. मग सकाळचं तुम्हाला नुसतं दूध प्यायचं आहे, नुसतं दूध प्या. पण आजकालची फॅशन आहे की बोर्नव्हिटा घाला, कॉम्प्लॅन घाला, हॉर्लिक्स घाला. पण तुम्ही त्या हॉर्लिक्सच्या मध्ये शुगरचं कंटेंट बघताय की नाही? पण शुगरचं कंटेंट एक स्किनच्या ग्लोला खरंच मारक आहे. इतर तर आहेच तुमचे लाईफस्टाईल डिझीज त्याने उपटलेले, म्हणजे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, किंवा ऑटोइम्युन डिझीज फार आता मोठे झाले, जसे की थायरॉइड आहे. थायरॉइड आहे तर आजकालच्या मुलींच्या मध्ये सुद्धा, जी की आता 17-18 वर्षात आहे, तरी सुद्धा चेहरा तिचा पफी असतो, ती हेल्दी दिसत नाही. बाकी ती ना करावंच लागतं तिला मेकअप वगैरे सगळं. ती हेल्दी का दिसत नाहीये? तिचं सुंदरपणा, तिचं इनोसन्सी का दिसत नाहीये? 16 वर्षाची जरी असली तरी ती 20 वर्षाची का वाटते? बरोबर. मग तुम्ही एखादा फ्रूट का नाही खाऊ शकत? एखादा फ्रूट म्हणजे फार अगदी मोठ्या फ्रूटला पैसे जातो असं नाही. तुम्ही चीज बर्गरला, वडापावला, समोसाला तुम्ही देते 25 रुपये पर पीस. 20 रुपयाला तुमचा एक ऍपल येतो, अगदीच खूप हायफाय घ्यायचा झाला तर. बरोबर. त्याच्यापेक्षा पण स्वस्त तुम्ही एक केळ खाऊ शकता. बरोबर. पण मी ते म्हणत नाही की तुम्ही, आजकालची फॅशन आहे की मिल्कशेक प्या किंवा मिल्क मध्ये ते ब्लेंड करून प्या, पण ते विरुद्ध अन्न होऊन जातं. मिल्क मध्ये तुम्ही कुठलाही फ्रूट टाकून पिऊ नका, किंवा आंबट फ्रूट तर अजिबात सकाळच्या नाश्त्यामध्ये घेऊ नका. मग तुमच्यामध्ये पपया येतो, पपया सुद्धा स्वस्त आहे, 31 रुपयाला म्हटलं नाही म्हटलं तर छोटीशी पपया येते, पण ती बेल व्यवस्थित पिकलेली असतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सलाडने सुरुवात करू शकता. सलाड म्हणजे अगदीच फार ड्रेसिंग केलेलं सलाड असा प्रकार नाही. साधे एखादं काकडी, एखादं गाजर तुम्ही खाऊ शकता. सकाळी वेळच नाही तुम्हाला, धाव 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 आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. नाही म्हटलं तर जर तुम्हाला एक दुसरी गोष्ट होते हायड्रेशन. तुम्ही दिवसभरामध्ये खरंच पाणी पिता का? तुमच्या वर्कलोड असतं की मला मेंदूमध्ये काम चालू असतं की कम्प्लीट करायचं आहे, ते कम्प्लीट करायचं आहे, पाठोपाठ चालू आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही टायमिंग जे 15 मिनिटाचं फक्त जेवणाला लागतं त्याला तुम्ही फिक्स केलेलं आहात का? तुम्ही म्हणता की पहिलं काम होऊ दे आणि मग मी जेवायला बसेल. पण ते पहिलं काम होऊन दे म्हटल्यानंतर रोजचं टायमिंग तुमचं जी टळलं जातं. कारण एक बॉडीमध्ये बायोलॉजिकल क्लॉक एक सेट असतं. मग ज्या त्या वेळेला तुम्ही जर खाऊ घातलं तर ते पचन होतं आणि वेळेवर त्याला सगळं पोषण मिळतं. कारण रात्रभर हा तुमचा उपास असतो आणि उपासाच्या नंतर मग सकाळी तुमच्या पोटाला घालणं आणि ते प्रॉपर काही ना काही न्यूट्रिशन घालणं. न्यूट्रिशन म्हटल्यानंतर साधं हायफाय फंडावाले अगदी तुमची सिरियल्स आणि बाकी इतर काही गोष्टी आहेत त्या नाही. तुमचं घरगुती जे तुमच्या त्या आजी आजोबा पहिले काय खात होते, तर सुरुवातीला ते भाकरी आणि दूध कुस्करून खायचे. बरोबर. भाकरी पोळी जे असेल ते तुमचं जे असेल ते तुम्ही तो संपूर्ण मॅश करून खायचा. हा तुमचा नेहमीचा आपल्या महाराष्ट्रामधला तो चालत आलेला एक नाश्त्याचा प्रकार होता.
त्यावेळी पोहे आणि उपमा हा नव्हता. पोहे आणि उपमा हा मिडल मध्ये आला. बरोबर. एक 70-80 आणि 90च्या ह्याच्यामध्ये तो पोहे, आणि आता त्यानंतर ते मॅगी वगैरे ह्यांनी सगळ्यांनी पास्ता यांनी तो जागा घेतली किंवा सँडविचनी जागा घेतली. बरोबर. आता फारच अगदी नाही तर सँडविच मध्ये सुद्धा तुम्हाला मग म्हटलं तर मग ब्राऊन ब्रेड, मग खरंच तो ब्राऊन ब्रेड ओरिजिनली असतो का? नाहीच मिळत आहे. मग त्यामध्ये तुम्ही तो पर्याय निवडून मग तुम्ही तुमचं सॅलड वगैरे बरोबर. किंवा सँडविच तुम्ही सकाळच्या पारी ज्याच्यामध्ये तुम्ही मग बाकीचे सॅलडचा त्याच्यामध्ये उपयोग करू शकता. ग्रीन मध्ये तुम्ही जेवढं तुम्ही नेचरशी कनेक्ट व्हा तेवढं तुमचा आतली बॉडी परफेक्ट काम करते. म्हणजे बाकी डिझीज बद्दल मी बोलतच नाही. आता हा विषय आहे की स्किन ग्लो आणि आतून ग्लो, बरोबर. ह्याच्यासाठी तुम्ही नेचरशी कनेक्ट. हायड्रेशनचं तुम्ही म्हणालात. हायड्रेशनचं काय झालंय माहितीये का? एक तुम्हाला रिमेंबर झालं पाहिजे की मला पाणी प्यायचं आहे, मला पाणी प्यायचं आहे. असं नाही की एकाच वेळी तुम्ही ग्लास करताय, एम्प्टी करताय किंवा गटगट का तुम्ही पाणी पिताय. पण पाणी पिताय तुम्ही सिप पाणी पिलं तरी ते तुमच्या बॉडीला सूट होतं. असं नाही की 1 लिटर पाणी प्यायचं त्याच वेळी 2-3 ग्लास रेचायचे आहेत. काही लोकांना सकाळची अगदी लोटा पाणी पिऊन टाकतात, पण तसं नाही. बॉडीची रिक्वायरमेंट 1 ग्लास असते आणि त्यावेळी ते तुम्हाला ती मिसळली पाहिजे आणि त्याचा फायदाही झाला पाहिजे. बरोबर. एक तुम्हाला एक बॉटल तुम्ही भरून ठेवली स्वतःची की मला पाणी प्यायचं, त्याच्यावर लक्ष केलं पाहिजे मला पाणी प्यायचंय. आतमध्ये तुम्ही स्वतःला रिमाइंडर द्या, स्वतःला इन्स्ट्रक्शन द्या की मला पाणी प्यायचंय. बरोबर. हा, मग उठून पाणी प्या. उठण्यामध्ये सुद्धा तुमचा तो एक्सरसाइज होता. उठून पाणी मग पिताय किंवा बसून पिताय, पण त्यासाठी उठून बाटली तरी घेताय. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक्सरसाइज. मग तुम्ही म्हणाल की मी जिम जॉईन करेन, मी योगा जॉईन करेन, मला वेळच नाहीये, मग त्यातनं मी वेळ कसा काढू? नॉट नेसेसरी की तुम्ही योगा करायला पाहिजे फार मोठे अगदी स्ट्रेचिंग. फक्त स्ट्रेचिंग करा. फक्त 10 मिनिटाची स्ट्रेचिंग फक्त जरुरी असते, 10 मिनिटाची. मग स्ट्रेचिंग करण्यासाठी फार मोठे अवघड नाही. हातापायाचे व्यायाम करणार आहे त्याच्यामध्ये. पीटीच्या क्लासमध्ये आपल्याला लहान शिकवलेले असतात. हात वर करा, पाठीमागे करा, उभे करा, बाजूला करा, पाय चवड्यावरती घ्या, टाचेवरती घ्या. बस झाला तेवढा व्यायाम. 10 मिनिटं बस आहे, पण तो केला पाहिजे. केला पाहिजे म्हणजे का? की तुमचे टॉक्सिन्स, फ्री रॅडिकल्स बनत राहतात. आपण काही ना काहीतरी खात असतो, सगळंच पोषण नाही मिळत त्याच्यामधून. मग त्याच्यामध्ये टॉक्सिन्स पैदा होतात. प्रत्येक जे आपण जेवतो त्याच्यामध्ये आपल्याला टॉक्सिन्स पैदा होतात. त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. मग फ्री रॅडिकल्सचा सगळीकडे तुम्हाला दिसून येतं. म्हणजे आपल्याला मग चेहऱ्यावरती मग ब्लॅक स्पॉट येतात, पॅचेस येतात, ड्रायनेस येतो. हे सगळं फ्री रॅडिकलचा कमाल असतो. फ्री रॅडिकल्स म्हणजे जहर किंवा टॉक्सिन्स हे कमी करायचं असेल तर तुम्हाला फ्लश आउट करायला पाहिजे. मग आजच्या वर्षीमध्ये काय तर डिटॉक्स करायचं आहे, बॉडी डिटॉक्स करायचं. बॉडी डिटॉक्स करायचं तर मग साध्या गोष्टी करू शकता तुम्ही. अगदी घरामध्ये अगदी तुमच्या धन असतं. धन म्हणजे कोरिएंडर सीड्स. तुम्ही थोडंसं 1 चम्मच भिजत घातलं, सकाळचा तुम्ही त्याचा काढा करून पिला, बस होतंय. काढा म्हणजे अगदीच त्याच्यामध्ये मसाले टाकू नका. आजकाल फॅशन झाली की त्या कोरोनामुळे काढा करून प्यायचा मसाल्यांचा, पण त्या मसाल्यांचा काढामध्ये तुम्हाला बाकीचे इतर तुम्हाला मग पाईल्सचे पेशंट येत आहेत त्याच्यामुळे. मग कोरिएंडर सीड्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन जे तुमचे डिजीज आहेत ते बरे करण्याचे, फ्री रॅडिकल्स कमी करण्याचे खूप त्याच्यात मदत होते. सोपं आहे डिटॉक्स करण्यासाठी. मग तुमचं नेहमीच अगदी डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला वेळ नाही तर मग तुम्ही उठता. किती वाजता उठता? 6ला उठताय, 7ला उठताय. 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही काकडी थोडीशी, बाकी कोरिएंडर लिव्ज आहेत, धन आहे, दालचिनी आहे, हे सगळं तुम्ही एखाद्या तांब्याच्या ह्याच्यामध्ये, आपल्या फिल्टर असतो तांब्याचा, किंवा एक सेव्ह करून पाणी स्टोरेज करून ठेवण्यासाठीचं एक असतं आपल्याला, त्याच्यामध्ये टाकून ठेवतो. मग हे तुमचं नॅचरली अल्कलाईन वॉटर होतं, जे की आता अल्कलाईन वॉटरची बूम आहे. अल्कलाईन वॉटर म्हणजे आज बाजारात गेलं तर एक अर्धा लिटर वॉटरला तुम्ही काहीतरी 1000 रुपये मोजता. मग एवढे तर सगळ्यांना पॉसिबल नाहीये. बॉडी डिटॉक्स ही करायलाच पाहिजे, कारण आता धावत्या शैलीमध्ये, जीवनशैलीमध्ये बॉडी डिटॉक्स होणं फार जरुरी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अल्कलाईन वॉटर म्हणजे दिवसाचं तुम्हाला मग ते 4 तास तुम्ही ते संपवू शकता. 1 तास जरी स्टोअर केलं, 1 ते 2 तास सकाळी उठल्यावर तुम्ही टाकून दिलं त्याच्यामध्ये, नाही तर रात्री तुम्ही झोपताना टाकून दिलं, सकाळी उठून तुम्ही 4 तास 5 तास होऊन जातं, 2 तासामध्ये संपलं पाणी. परत तुम्ही 1 दिवसभरासाठी तो करू शकता. आता एवढाही वेळ नसेल तर साधा मग तुम्ही सीड्सचा वापर करू शकता त्याच्यामध्ये.
मग व्हेजिटेबल्स नाही टाकू शकत. धण्याची तुमचं सीड्स आहेत, जिऱ्याचे थोडे सीड आहेत आणि दालचिनी, बस झालं. खूप थोडं आणि तुम्हाला अगदीच वाटलं तर मग जिंजर थोडंसं टाकलं आणि लेमनच्या फोड्या. लेमनच्या फोड्या आपण म्हणतो ऍसिडिक आहे, पण ते आउटर ऍसिडिक आहे, पण जेव्हा ती तुमच्या पोटात जाते त्यावेळी तो अल्कलाईन इफेक्ट देतो. हे झालं डिटॉक्स किंवा पाणी भरपूर घेताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बिसलरी वापरताय, पण बिसलरी मी म्हणेन की नका वापरू. बिसलरीमध्ये तुमचे मिनरलचं पोषण नसतं. जरी तुम्ही म्हणाल की फोर्टिफाईड करून वॉटर मिनरल्सने दिलेलं आहे, पण खरंच ते दिलेलं आहे का? 10 आणि 20 रुपयामध्ये तेवढं परवडतंय का कंपन्यांना? ते फेक आहे. आजकाल जे बिसलरी वॉटरचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते फेक आहे. त्याच्यामधून तुमचं ॲसिडिक कंडिशन जास्त वाढते तुमच्या शरीरात. मग साधं आरोचंही पाणी नको आहे. साधं तुमचं मिनरलाइज वॉटर म्हणजे नुसतं साधं फिल्टर केलेलं आणि ते चिल्ड वॉटर पिण्याची आजकाल न्यू जनरेशनची फॅशन आहे. चिल्ड वॉटर तुमच्या बॉडीला सूट होतच नाही, किती तुमचा उन्हाळा असो. मग साधं पाणी जे रूम टेम्परेचरला आहे ते वापरा. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की रोजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण ज्या चुका करतोय, जे आपल्या स्किन आणि हेअरला अफेक्ट करतं, ते म्हणजे पहिली गोष्ट डाएट, क्लीन फूड न खाणं. दुसरी गोष्ट लॅक ऑफ हायड्रेशन आणि तिसरी गोष्ट लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. ह्या तिन्ही गोष्टी आपण फॉलो केल्या तर स्किन केअर नसतानाही आपली स्किन ग्लो करू शकते. नक्की. ह्याचबरोबर स्किन केअरचं आपण म्हणतोय तर माझा हा प्रश्न आहे की सध्या तुम्हाला जे पेशंट्स येतात किंवा जे क्लायंट्स येतात, तर सतत येणाऱ्या सध्याच्या पीकवरती असणारे स्किन डिझीज कोणते आहेत? ॲक्च्युली ॲलर्जिक कंडिशन, ॲलर्जिक डर्माटायटिस म्हणतो आपण त्याला, हे खूप जास्त येते आणि ते करोनानंतर मला फार जास्त जाणवले. अच्छा. हां, मला आता जर माझ्याकडे मग अगदी हाऊसवाईफ आहेत किंवा बाकी इतर कुणी आहेत, तर हाऊसवाईफमध्ये काय झालं आहे माहिती आहे का, तर डेली रुटीनमध्ये ते वापरत आहेत काय, तर नवीन नवीन प्रोडक्ट वापरत आहेत क्लिनिंगसाठी. मग ते डेटॉल असू दे, फिनेल असू दे, हार्पिक आहे, लायझॉल आहे, तुमचं साबण आहे, जो आहे, प्रत्येक गोष्टीसाठी क्लिनिंगसाठी ते जे केमिकल वापरते ते संपूर्णपणे हार्श आहे. आणि इतकं काही आमच्या लहानपणी किंवा बाकीच्या पाठीमागच्या पिढीमध्ये एवढं वापरलं जात नव्हतं. आता फार कॉन्शियस झाले की हे सर्वच क्लीन पाहिजे. करोनाने तर अगदीच हात सतत धुवायला लावले ना, हात सतत हँडवॉशने वापर करायला सुरुवात झाली. पण सततच्या हँडवॉशने, सॅनिटायझरने, सततच्या धुण्यामुळे हे जे आहे ॲलर्जिक कंडिशन म्हणतो ते खूप पैदा व्हायला लागले. आणि ह्या ॲलर्जिक कंडिशनमध्ये इतकं इच्चीनेस सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे मेंटल डिस्टर्बन्स फार वाढला इच्चीनेसमुळे. आणि हे जे दवा घेताना किंवा जे आपण साध्या गोळ्या की खाजवते किंवा इच्छी नाही येते, तर मग आपल्याला मग मेडिकल स्टोअरमध्ये बाबा स्किनला खाजव येते ते गोळी म्हणजे सेट्रिझिन आजकाल फारच अगदी पॉप्युलर आहे ते. आणि मग ह्या गोळ्यांचं मग रोजच्या रोज खाणं का ते होऊ नये, इचिंग होऊ नये, खाजव होऊ नये, आणि ते दाबलं जाते शरीरामध्ये. हे जे दाबण्याचा प्रकार आहे, काहीतरी वरतून अगदी एक्सटर्नल ॲप्लिकेशन लावून ह्या गोळ्या खाऊन, जरी तुम्ही ॲलोपॅथीच्या गोळ्या खाताय किंवा काय खाताय ठीक आहे, परंतु हे जे दाबणं होतंय मेडिसिनमुळे स्किनचा जो इचिंग आहे ॲक्च्युली तो सिम्पटम आहे, सायन आहे, त्याला फक्त आपण दाबून टाकतो, इचिंग व्हायला नाही पाहिजे. आणि ह्या दाबण्यामुळे, सप्रेशनमुळे सोरायसिस आणि एक्झिमा मोठ्या लेवलवरती पसरत चाललेला आहे. आणि मग जे बायका आहेत किंवा जे पुरुष आहेत, कॉन्टॅक्ट डर्माटायटिस म्हणतोय किंवा बाकीचं आहे, साधी धूळ ही त्यांना सहन होईना. आता रेनी जी वॉटर येते, आपण जे वाहत जाते पाण्यामधून, तिथे आता पाणी वाहतंय रस्त्यावरतून, त्याच्यामध्ये आपण कसं प्रोटेक्शन घेणार आहे, तर तेही पाणी आता आपल्याला सहन होत नाही. मग ते पायावरती मग एक्झिमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक्झिमाचे केसेस खूप वाढल्या. हे कशामुळे वाढले की हार्श केमिकल्स, सततचं धुणं, सततचं वॉश करणं, सततचं डेटॉल, फिनेल, लायझॉलचा वापर करणं. सायकोलॉजिकली आपण कुठेतरी एक खालावलं गेलो की हे क्लिनिनेस म्हणजे हा अवडंबर माजवला की हे सगळं सापच पाहिजे आपल्याला. असं नाही आहे की आपण ज्यावेळी नेचरशी कनेक्ट होतो त्यावेळी आपल्याला काही इतके रोग नव्हते आपल्याला. आणि हा स्किनचा जो रोग आहे एक्झिमा, मग त्याच्यानंतर तो रूपांतर होते सोरायसिस. मग सोरायसिसवरती आपल्याला उत्तरं नाही आहेत, आन्सर्स इतके मिळत नाहीत, आन्सर्स म्हणजे रिझल्ट इतके मिळत नाही.
वर्षानुवर्ष तो दाबला जातोय, पण वर्षानुवर्ष दाबले जाताना तो आतल्या सिस्टीमवरती, आपला जो इनर सिस्टीम आहे आपल्या शरीराची, त्याच्यावरही साईड इफेक्ट होतोय. किंवा त्या गोळ्या जो आपण खातोय, मग त्यानंतर मग बाकीचे लाईफस्टाईल डिझिजेस सुरू होत आहे, जसे की डायबिटीज आहे, बीपी आहे. आपण म्हणतो स्किनमुळे आणि स्किनच्या औषधामुळे आपल्याला काही होत नाही, असं होणार नाही. पण आपण जे डिझीजमुळे आपण जे औषधं खातोय, जसं की एक्झिमाला, इचिंगलाची सतत औषधं आपण बंबार्डिंग करतोय का, तर छान दिसलं पाहिजे, 10 लोकांच्या मध्ये आपल्याला खाजो पैदा नाही झाली पाहिजे, किंवा लोकांच्या 4 लोकांच्यात आपल्याला ते दिसलं नाही पाहिजे की इन्सल्टिंग फील होतंय किंवा लोक काय म्हणते. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो आतमध्ये जो आहे, जो रोग, जे की लाईफस्टाईल डिझीजमध्ये डायबिटीज पण हा महत्वाचा रोग येतोय, ब्लड प्रेशर सुद्धा महत्वाचा रोग येतो, आणि हा वाढलेला आहे संपूर्ण. मला एक्झिमा आणि सोरायसिस, जो की अनक्युरेबल आहे. ह्याचबरोबर सध्या फंगल इन्फेक्शन सुद्धा हो, फंगल इन्फेक्शन का, फंगल इन्फेक्शन का, आजचं जनरेशनचं जे आहे की टाईट स्किनी फिट क्लोथ घालायचे, किंवा ट्रायल जास्तीत जास्त ट्रायल घेतले जातात, किंवा आपण मॉलमध्ये जातो. एक सांगायचे उदाहरण, जे की फंगल इन्फेक्शन का होतं, जर जे कपडे येतात मॉलमध्ये, जे कुठून कुठून फिरून येतात, अगदी गोदामातून जे ठेवलेले असतात, मग स्टोरेज असतं, मग प्रत्येक वेळी ते वॉश झालेले असतात का, नाही. मग माइट्स असतात त्याच्यामध्ये, किंवा धूळ माती, ह्याच्यामधून जे फंगल्स आहे त्याच्यावरती, कारण दमट वातावरण ह्या सगळ्या गोष्टीतून त्याच्यामध्ये पकडलं जातं. पण ह्या ज्या मॉलमध्ये जे कपडे येतात नवीनच असतात, ओके, ते नेहमीचं ते ड्राय क्लिनिंग किंवा ते बाकीचं ड्राय आयर्निंग म्हणतात त्याला, ते करतात वगैरे, ठीक. पण ते सगळंच मरतं का, इनर पार्ट मरतो का, त्यांचे फक्त लाईनी बाहेरच्या फ्रीज आहेत ते काढून टाकतात. पण ह्यावेळी ते मॉलमध्ये जातात आणि प्रत्येक वेळी जो यंग जनरेशन आहे तो ट्रायल घेतो. तो ट्रायल घेताना तोच वस्तू किंवा ती कपडा कुणीतरी अजून कुणीतरी वापरलेला असतो, की त्या वापरणाऱ्या इस्माला, व्यक्तीला खरंच स्किन डिझीज आहे ते कोण बघतं. बरोबर. आणि तेच तसंच, कारण घाम असतो, घामाला आपला ओलावा असतो, आणि आपल्या जे डेब्रिज असतात स्किनचे, ज्यावेळी पण आपले डेब्रिज प्रत्येक वेळी शेड करत असते, स्किनचे ड्राय सेल्स नेहमीच रोजच्या रोज अगदी तासाला म्हटलं तर थोडं थोडं ते शेडिंग होतं, मग ते त्याला चिकटलेले असतात. प्रत्येक कपडा जो आपण ट्रायलला घेतो, आणि ते एकाचं कंटॅमिनेशन, एकाचा रोग जो स्किनचा आहे तो दुसऱ्याला लागतो. हे जे फंगस इन्फेक्शन पसरण्याचा, आणि मग कोणीही सांगत नाही का, तर लाजेमुळे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे पार्लरचा उपयोग हा जास्त झाला का, प्रत्येक फंक्शनला आपल्याला तो स्पा आणि सलूनमध्ये जायचा आहे. स्पा आणि सलूनमध्ये जातात सगळेजण म्हणतात आम्ही डिस्पोजेबल हे वापरतो, बेडशीट वापरतो, डिस्पोजेबल गाऊन वापरतो, फलाने. पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही बघता का पाठीमागे तुमचं वापरलेलं त्याने परत वापरला, दुसऱ्या कस्टमरला वापरला घेतलंय का, आणि वॉशिंगची मेथड त्यांची खरंच जेन्युइन आहे का. कारण प्रत्येकाला आपला जो आहे म्हणतात ना प्रॉफिट मार्जिन, तो कसा ना कसा तरी त्यांना मिळवायचाच असतो. ह्या सगळ्या गोष्टीतून पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर फंगस इन्फेक्शन घेऊन येणारे पेशंट मी खूप बघितलेले आहे. मॉलमध्ये ट्रायल घेऊन आल्याच्या नंतर, कारण त्यांना काहीच लक्षात येत नाही की हे मला कसं झालं. हा क्वेश्चन येतो की मी काहीच करत नाही, मी साबण चांगला भारीतला वापरते, मी स्वच्छ राहते, मी 2 वेळा आंघोळ करते, मग हे मला का. मग मला का म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येतात. आपण कधी गेलो होतो, काय गेलो होतो, कारण हे बेडशीट आहे, आपण रोजचं बेडशीट तरी आपलं स्वतःचं चेंज करतो का. कारण त्यावेळी आपण बाहेर गेलं की बाहेरचं बघतो आपण की ते बेडशीट चेंज झालं का वगैरे. या सगळ्या कंटॅमिनेशन क्लोथ थ्रू येतात, टाईट क्लोथिंग थ्रू येतात. कारण जरी नवीन कपडा असला तरी ते कोणी ट्रायल घेतलेलं असतं, किंवा ते पडून असतात, मग त्याच्यावरती ते धूळ मातीतून किंवा हवेच्या माध्यमातून ते त्याच्यावरती डिपॉट झालेले असतात. त्या ह्याच्यातून फंगस इन्फेक्शन खूपच अगदी म्हणाले तर यंग जनरेशनमध्ये असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मग ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात की इचिंग आलं की मग काय येतो, तो इचगाड येतो, मग तो वापरून बघायचा, सपोर्ट लोशन वगैरे. मग सपोर्ट लोशन वगैरे ह्यांनी ते फक्त एक सॅलिसिलिक ॲसिड असतं, वरचं स्किन वगैरे जाळली जाते, पण त्यांनी मग डाग राहत आहेत, मग जी त्यांची बर्निंग आहे ते सगळ्या गोष्टी तिथेच राहतात.
पण ते खरंच बरं होतं का? मग ज्या त्या वेळी अगदी स्टार्ट असेल तुमचा फंगल इन्फेक्शन हे स्टार्ट असेल तर लगेच तुमचं जातं. पण जर ते तुम्ही नुसतं प्रयोग करत राहिला त्याच्यावरती घरगुती उपाय किंवा बाकीचे हे सगळे ॲडव्हर्टाईजमध्ये जे दाखवतात ते उपाय तुम्ही करत राहिला तर तो एकाला एक जोडून मोठे मोठे पॅच तयार होतात आणि हे सगळे फोल्ड्समध्ये पटकन पसरतात. मग फोल्ड्समध्ये कसे पसरतात? छोटी गोष्ट आहे की ती सांगू शकणार नाही. आपण खाजवताना आपलाच कपडा आपण दुसऱ्या भागाला वापरतो किंवा आपण खाजवल्यानंतर ह्या भागाला आपल्याला खाजवणं झालं, पण ह्या भागाचं खाजवणं झाल्यानंतर तोच हात आपला इथे लागतो, बाकीच्या शरीराला लागतो आणि कुठे. मग आपणच आपली फंगल इन्फेक्शन पसरत राहतो स्वतःसाठी. म्हणजे ह्या जर छोटी, माझं फक्त काय म्हणणं आहे की छोटं फंगल इन्फेक्शन कसंही येऊ दे, आता कसं आले ते सांगितलं, पण आल्यानंतर तुम्ही पटकन डॉक्टरकडे जाऊन, जो कोणी असेल चांगला स्किन स्पेशलिस्ट असेल त्यांना तुम्ही कन्सल्ट करा. कारण फंगल इन्फेक्शन वाढू देऊ नका, जाता जात नाही. खूप वर्षानुवर्षे माझ्याकडे देखील केसेस असे आले की 2-2, 3-3 वर्षे ते गोळ्या खात आहेत. का खात आहेत? तर ते खूप वाढलं. फंगल इन्फेक्शनचा रूपांतर एक्झिमामध्ये होतं नंतर गोळ्या औषधांच्यामुळे किंवा मग मानसिकरित्या डिप्रेशनमध्ये जातं माणूस. मग ते गोळ्या सतत खात राहतो. मग गोळ्या एक वेळ अशी येते की गोळ्यांचा उपयोग होत नाही. मग ही ॲलर्जी कंडिशन मग तुमची त्याच्यामध्ये सुद्धा मग दबली जाते. मग एक्झिमामध्ये होतं. मग एक्झिमा जाता जात नाही. मग काळे डाग तसेच मग सगळे पसरते. मग साडी कशी नेसायची, बाकीच्या सगळ्या घालण्याचे जे क्लोथ कसे घालायचे, उघडा पाड दिसतोय, बायकांना जास्त हा प्रॉब्लेम होतो. आणि पुरुषांना तर होतोच होतो. कारण दुसरी गोष्ट पुरुषांना होतो तर सांगते, कारण पुरुष सांगत नाही. जीन्स टाईट असते आणि एकच एक जीन्स वापरली जाते, जीन्स पॅन्ट एकच एक वापरली जाते. का तर लेझीनेस, नवीन धुतलेली वापरली जात नाही. आणि टाईट असल्यामुळे हवा तुमची एक स्किनवरती हेल्दी राहण्याचं एक अजून आहे की स्किनला तुमची जी कपडे तुम्ही घालता ती हवा खेळती राहू द्या, तुमच्या स्किनला हवा राहू द्या. हे माझं नेहमीच म्हणणं आहे. स्किनला हवा खेळती राहिल्या म्हणजे आता तुम्ही आत्ताची यंग जनरेशन आहे म्हटल्यानंतर फ्रॉक्स आहेत, प्लाझो आहे, स्कर्ट्स आहेत, हे मी म्हणेन की बेटर तुम्ही ह्या फॅशनसाठी तुम्ही जा, का तर हवा खेळती राहते. आता त्याचा वेगळा अर्थ कुणी काढू नये. स्किन हेल्दी राहावी तर तुमच्या स्किनला हवा लागली पाहिजे, एवढंच म्हणणं माझं आहे. कारण पर्स्पिरेशन आहे, त्याच्यामध्ये घाम येतो, त्याच्यामध्ये तुमचं बाकीचे सगळे मग फंगस इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन पकडण्याची चान्सेस खूप जास्त असतात. मग यंग जनरेशनमध्ये टाईट जीन्स घातल्यानंतर जो आपला इनर भाग आहे, आपल्या थाय फोल्ड्स आहेत, थाय फोल्ड्समध्ये यंग जनरेशनमध्ये जास्त फंगल इन्फेक्शन दिसून येतं. आणि मग ते दाखवलं जात नाही किंवा ते सांगितलं जात नाही, ओपन अप नाही, बाकी शरम असेल किंवा बाकी काय असेल. आणि मग ह्यामध्ये एखाद्या पर्सनला घरामध्ये झालं, सांगत नाही तो. आणि आपल्याकडे रुटीनला काय असतं की एकाच बकेटमध्ये सगळ्या घराचे मेंबर्सचे कपडे टाकायचे, भिजवायचे. भिजवले गेले की त्याचे लगेच इन्फेक्शन मरतच नाही, तर ते इन्फेक्शन दुसऱ्या कपड्याला लागून दुसऱ्या व्यक्तीला सुरू होतं. मग त्या दुसऱ्या व्यक्तीला क्वेश्चन येतो, अरे मला का? मग आपल्या घरातले बेडशीट, आपल्या उशीचे कवर्स, हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तो स्किन स्पेशालिस्ट तुम्हाला सांगू शकत नाही. आता हे आहे कार्यक्रम, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. कपड्याच्या थ्रूच हा जास्त पसरणारा रोग आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की क्लायमेट सध्या खूप रिकरंट चेंज होतं. दर 2-3 महिन्याने थंडी आहे, उष्णता वाढते आहे, सध्याचं क्लायमेटसुद्धा खूप मिक्स्ड आहे. तर ह्याचा देखील आपल्या स्किनवरती आणि हेअरवरती खूप परिणाम होतो. अचानक ड्राय स्कॅल्प, अचानक ऑइली स्कॅल्प किंवा ऑइली स्किन, ड्राय स्किन. तर क्लायमेटला लक्षात ठेवून कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत स्किनसाठी, हेअरसाठी? आता क्लायमेट म्हटलं ना की आपल्याकडं जो भारत आहे किंवा इंडिया आहे त्याच्यामध्ये हा एक सनी आहे. हा प्रकार सनी म्हणजे तुम्हाला सन एक्सपोजर तर होणारच आहे. तर मी काय म्हणेल, जे यंग जनरेशन आहे किंवा कोणी पण आहे, तुमचं एक स्किन रुटीन नेहमीचं ठरवून द्या. स्किन रुटीनला काय लागतं? काही लागत नाही आहे. एक क्लिनिंग लागतो. क्लिनिंग म्हणजे काय आहे की तुम्हाला आता क्लीनर, तुमचा क्लिन्झिंग मिल्क म्हणून येतं, सिटाफिलचं एक चांगलं येतं. मग तो एक क्लिन्झिंगचा हा भाग रुटीनला टाकून द्या. क्लिन्झिंग झाल्याच्या नंतर एक मॉइश्चरायझर
हा तुम्हाला खूप जरुरी आहे. मग मॉइश्चरायझर जर तुम्हाला हर्बलचा आहे, अगदी तुम्हाला बाकीचं अगदी छोटे खाणी म्हटलं तरी मॉइश्चरायझर जो वापरता येईल साधा, तो मॉइश्चरायझर वापरा. जसं की ॲलोवेरा कंटेंट असतो त्याच्यामध्ये. इतर आहे जसं म्हटलं तर एक ब्रँड आहे ॲलोग्रेस म्हणून, त्याच्यामध्ये ॲलोवेरा किंवा विटॅमिन ईचा वापर त्याच्यामध्ये जास्त आहे. आजकाल आहे फॅशनमध्ये हायलोरेनिक ॲसिड, विटॅमिन सी. हो. तर हे मॉइश्चरायझरचं काम करतं. तर मग मॉइश्चरायझर एक तुमच्या स्किनला काय सूट होतं त्यानुसार घ्या. तुमच्या स्किनची जर टाईप काय आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, मिक्स आहे. तर ऑइलीसाठी मी म्हटलं कोणतीही असून दे, पण एक रुटीन फिक्स काय आहे ते क्लिन्झिंग. क्लिन्झिंगमुळे तुमचं ऑइलीनेस पण कमी होतो आणि डर्ट क्लीन कमी होतो. दुसरी गोष्ट मॉइश्चरायझर का, तर एक स्किनला तुमच्या सपलनेस म्हणजे एक प्लम्पीनेस असणं किंवा त्याचं हायड्रेशन लॉक करणं हे तुमचं खूप जरुरी आहे. त्यामुळे मॉइश्चरायझर मग कुठलंही उत्तम असेल, ब्रँडेड म्हणत नाही आहे मी तुम्हाला, तर मग त्याच्यामध्ये कंटेंट हार्श नको, फार केमिकल नको, त्याच्यामध्ये सूट होईल असं. विटॅमिन ई आहे, ॲलोवेरा आहे ज्याच्यामध्ये कंटेंट आहे, आणि हायलोरेनिक ॲसिड तर बेस्ट आहे. तर ते कंटेंट असेल तर तुम्ही घ्या एक मॉइश्चरायझर. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं सन ब्लॉक किंवा UV प्रोटेक्शन, सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. आता सनस्क्रीनचा विषय आला तर मग आजकाल खूप ब्रँड येतात, खूपशे ब्रँड आहेत. मग त्याचं मग कधी कधी काय होतं, स्किनला त्यानंतर टाईटनेस वाटतो स्किनला, किंवा पारची वाटते. पारची वाटण्यापेक्षा स्किन सफेद वाटते, किंवा जसं की व्हाईट कास्ट. व्हाईट कास्ट येते, किंवा अगदी स्ट्रेच केल्यागत वाटते. राईट. तर ते तर तसं नको असेल तर मिनरल बेस म्हटल्यानंतर टायटॅनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड ज्याच्यामध्ये मेन कंटेंट असेल, हायलोरेनिक ॲसिड, विटॅमिन सी पण त्याच्यामध्ये चांगलं काम करतं. तर हे असं असेल तर ते ह्या कंटेंट असणारं सनस्क्रीन तुम्ही निवडा, बेस्ट निवडा. आणि हे 3 फक्त डेली रुटीनला तुमच्या हेल्दी स्किनला, अगदी कुठलंही येऊन द्या तुमचं, म्हणजे अगदी तुमचं पोल्युशन असू दे, नाहीतर तुमच्या वातावरणातला चेंजेस असू दे, पण हे 3 जर असेल तर तुमच्या स्किनला काहीही होत नाही. बस झालं, म्हणजे फार अगदी नाही. आणि मेकअप जर तुम्ही करता तर लाईट मेकअप करा. आजकाल येतं ना बेबी क्रीम येतं, टिंटेड तुमचं मॉइश्चरायझर येतं, टिंटेड सनस्क्रीन येतं, त्याचा वापर करा. म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल किंवा पिगमेंटेशन खूप जास्त नसणार, लाऊड नसणार त्याच्यामध्ये. तर लाईटवालं घ्या तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी करायचंय, छान दिसायचंय, ग्लो पण येते. पण मेकअप केल्याच्या नंतर एक तुमचा दुसरा रुटीनचा असतो, तुम्ही घरी आल्याच्या नंतर तो मेकअप रिमूव्ह करा. मग मेकअप रिमूव्ह म्हणून सुद्धा मग क्लिन्झिंगचा तो भाग येतो. मग त्यावेळी तुमच्या स्किनला ऑक्सिजन घेऊन द्या, श्वास घेऊन द्या. सतत मेकअपचं लेपन ठेवू नका, कारण मेकअपचं लेपन ठेवलं तर तुमच्या रिंकल्स सुरू होतात. तर त्यासाठी तुमचं घरी आल्याच्या नंतर मेकअप काढून टाका. मग नुसतं हलकं मॉइश्चरायझर लावलं तरी बस होतं. म्हणजे फक्त छोट्या गोष्टी आहेत, एवढं जरी फॉलो केलं तरी तुमची स्किन हेल्दी राहते. त्यामुळे क्लायमेट कसंही बाहेर चेंज होत असेल, असू दे, आपण आता इंडियामध्ये राहतोय तर हे सगळ्या गोष्टी येतात. आणि मग कुठेही जा, बरोबर. क्लायमेट कसंही चेंज होत असेल तरी आपल्या स्किन प्रमाणे आपली जर एक रुटीन असेल जिथे आपण क्लेन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन या 3 बेसिक स्टेप्स जरी फॉलो केल्या तरी आपल्या स्किनची काळजी घेता येते. अगदी खूप अवेअर होण्यासारखं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अगदी बाहेर येतात 39 डिग्री, 40 डिग्री तर वाढत जातं, आजकाल वाढत चाललेलं आहे. काय टेम्परेचर. मग त्यावेळी काय होतं की तुम्ही, मी म्हणेल गॉगल वापरा, एक चांगल्या उत्तम प्रकारचा गॉगल ज्याच्यामध्ये UV प्रोटेक्शन येतो. तर मी हा का म्हणते, तर गॉगल लावल्याच्या नंतर सुद्धा सन ब्लॉकिंग होतं. आता हे फार अगदी वेगळा म्हटला जाईल, पण तुम्ही सनग्लासेस वापरा, UV प्रोटेक्टेड असतील तर ते नक्की आणि उत्तम, आणि नेहमी बाहेर जाताना तो वापरा. तुम्हाला स्कार्फ चांगला कॉटनवाला, असं तुम्ही अगदी शायनी फॅशनेबल स्कार्फ लावू नका, कारण त्याने भाजून जातं स्किन तुमची. जो तुम्ही कपडा वापरणार आहात तुम्ही अगदी सॉफ्ट, आणि तुम्हाला जसा हवा असेल तो फॅशनेबल असेल किंवा काय, पण तोच एक सॉफ्ट कपडा असावा की तो मास्क टाईप तुम्ही वापरा, किंवा स्कार्फ तुम्ही बांधा असं मी म्हणेल. हॅट वापरा, कारण जो तुमचा रेडिएशन आहे, आपण म्हणतो छत्री घेतल्यानंतर सुद्धा रेडिएशन लागणार नाही, पण लागतं रेडिएशन. मग त्यामुळे स्कार्फ वापरणं सुद्धा खूप जरुरी आहे. जर तुम्हाला
अगदी सन एक्सपोजरमध्ये तुम्हाला फील्ड वर्कला काम करायचं असेल तर हे तुम्हाला स्कार्फ बांधणं फार जरुरी आहे, काही वेळासाठी तरी. तर आपलं फंगल इन्फेक्शन किंवा क्लायमेट हे सगळं तर झालंच, पण त्याचबरोबर सध्या पिगमेंटेशन किंवा हायपर पिगमेंटेशन हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो सगळ्या जनरेशनमध्ये बघायला मिळतो. आधी एजेड वुमेनमध्ये बघायला मिळायचा, पण आता तो यंग जनरेशनमध्ये देखील हायपर पिगमेंटेशन हा प्रॉब्लेम आहे. तर ह्याला कसं फेस करावं? आता हायपर पिगमेंटेशन हा खरं तर मोठा इश्यू झाला खरं सांगायचं तर. हायपर पिगमेंटेशन एक तर आहे सन एक्सपोजरमुळे. मग सन एक्सपोजरला तुम्ही व्यवस्थित सांभाळलं नाही, काय काय बायकांचं कसं होतं की एकदा सकाळी उठलं की हां सनस्क्रीन आम्ही लावतो, पण तो 3-3 तासांना तुम्ही लावता का? मग तुम्ही म्हणाल की मी ऑफिसमध्येच असते, मी कुठे बाहेर असते. ऑफिसमध्ये जरी असलं तरी रेडिएशन हे तुमच्या स्किनवरती येतातच. मग तुम्ही हे रुटीन करायला पाहिजे की 3-3 तासानंतर चेहरा धुवून परत तुम्हाला तो सनस्क्रीन लावता आलं पाहिजे. मग दिवसातून तुम्हाला त्या 3 फेऱ्या होतील किंवा 3 वेळा लावणं होईल. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन सांगितलंच मी. तिसरी गोष्ट म्हणजे हार्मोनचा बॅलन्स. मग हॉर्मोन्स ही मोठा इश्यू झाला की प्रत्येक गोष्टीकडे आता लक्षात येते किंवा बोलबाला की हार्मोन्सच्या बॅलन्समध्ये इम्बॅलन्स झालं की हे असं होतं ते असं होतं. पण का होतं नेमकं हे? कारण आजची जी वुमन आहे ती धावपळीच्या जगामध्ये अडकली गेली म्हणण्यापेक्षा की तिच्या डोक्यामध्ये घरातलंही सांभाळायचं आहे, मला हे करायचं, मला ते करायचं, आणि ऑफिसचं वर्कलोड आहे किंवा मुलाबाळांचंही टेन्शन असतं. जरी ती घरातून बाहेर पडली तरी मुलांचं तिच्या मागे. मग ह्या सगळं टेन्शन आणि स्ट्रेसमध्ये तिचा हार्मोन्सचा जे नैसर्गिकरित्या तिला प्रोटेक्ट करतं ते खाली जातं. हे सगळं होता होता तिच्या चेहऱ्यावरती मग ते वांग यायला सुरुवात असतो, ज्याला मेलाझ्मा म्हणतो आपण. मग आता हे मेलाझ्मावरती काही फार अगदी खूप मोठं काही त्याच्यावरती क्युअर नाही आहे खरं सांगायचं तर. कारण मेलाझ्मा काही तर तुम्ही फ्रेश असाल, आनंदी असाल, तर मेलाझ्मा तो आपल्या आपण तो फेडअप होतो, कमी होतो काही काळाने. त्याला ती ट्रीटमेंटचीही गरज लागत नाही. पण ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा हा भाग आहे थोडासा वेगळा येतो. खूप लावणारे म्हणजे आता म्हणणार ते केमिकल पील येतं एस्थेटिक क्लिनिकचा. जर तुम्ही ट्रीटमेंटचा भाग म्हटला कारण वरतून जरी तुम्ही क्रीम्स येतात मेलॅनिन क्युअरसाठी, हायपर पिगमेंटेशनसाठी, पण ते एक वेळेला जर ती क्रीम बंद केल्याच्या नंतर ते मेलॅनिन डिपॉझिशन दुप्पट वाढतं, चेहरा परत काळा दिसायला लागतो. म्हणजे असा तो परमनंट क्युअर होत नाही खरं सांगायचं. माणसं किंवा जे बायका येतात की ते वांगसाठी तुम्ही द्या, मग फोर्सफुली आम्ही देतो, पण गॅरंटीड असं नाही की तो जोपर्यंत लावताय तोपर्यंत तो स्वच्छ दिसतो. पिगमेंटेशन लपले जातात किंवा फेडअप होतात. काही काळासाठी मेलानिन डिपॉझिशन किंवा मेलानिन प्रोडक्शन आहे ते स्किन लेवलला, एपिडर्मिस लेवलला कमी दिसतं. त्याच्यामुळे मग ते काळेपणा थोडासा कमी होतो. पण ज्या क्षणी तुम्ही बंद कराल त्याच्यानंतर ते मेलानिन डिपॉझिशन थोडीच ते बंद होणार आहे, ते येणारच आहे. खाण्यामध्ये तुम्ही हायड्रेशन, पाणी भरपूर ठेवलं, स्ट्रेस फ्री म्हटलं, स्वतःला जर तुम्ही आनंदी ठेवलं तर वामचा हा प्रकार आहे ना तो बायकांमध्ये कमी यायला लागेल आणि तो स्वतःहून फेडअप होईल. खाण्यामध्ये तुम्ही ग्रीन लिफी किंवा सिट्रस फ्रूट, पपाया, कारण ह्याच्यासाठी गोष्ट आहे की जेवढं तुम्ही लोकली बाजारामध्ये हायफंडा तुम्ही फ्रुट्स द्यायची काही गरज नाही. लोकली जे तुमच्या बेरीज आहेत जसं की तुम्हाला अगदी बोर अवेलेबल असेल ते जरी खाल्ले तरी भरपूर होतं. लोकली अवेलेबल जे फ्रूट ज्या सीझनमध्ये येतील ते त्यांनी डाएटमध्ये इन्क्लूड करावं बायकांनी. कारण बायका सगळ्यांना खाऊ घालतात पण स्वतःच्या ताटामध्ये किती घेतात हा प्रश्न आहे आणि बायकांनाच हा प्रॉब्लेम जास्त सतावतो. तर डॉक्टर वेदांत्री कवळे यांनी आपल्याला खूप खरं तर वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने माहिती दिलेली आहे, जिथे त्यांनी जास्त भर हा दिलाय डाएटवरती, क्लीन इटिंग आणि सन प्रोटेक्शन ह्या 2 मुद्द्यांवरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे कॉस्मेटिक्स किंवा प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी. बरोबर. त्यामुळे धन्यवाद. मुंबई आउटलुकला तुम्ही भेट दिलीत आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल.